केलं चालू. ओके. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण मुक्काम पोस्ट बोरी कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी रामदास साबळे आपले शेतकरी वर्गातील एक मित्र आहे त्यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांनी अबुदय बायोटेकचं पुन्हा फुरसुंगी गुलाबी कांद्याचं बी घेतलं होतं आणि त्यांचे कांदे काढून झाले. तर आपण त्या कांद्यांबद्दल त्यांना माहिती विचारू, त्यांना कसं काय हा कांदा वाटला. नमस्कार सर. तर तुम्हाला या कांद्याबद्दल काय वाटतं व कसं काय हा कांदा? नाही, कांद्याचा कलर विलर शायनिंग वगैरे चांगली आहे. आणि रंग कसा आहे कांद्याचा? रंग आहे गुलाबी आहे. हा. आणि कांदा एकदम भारी क्वालिटीचं बियाणे. तर मला काही याचा अनुभव नव्हता याच्या अगोदर. मी पहिल्यांदाच केलं हे. बरं. ते बी घाबरतच केलं. परंतु जेव्हा कांदा काढणीची सुरुवात झाली तेव्हा मला तो माझ्या इतर लावलेल्या कांद्यापेक्षा हा जो कांदा आहे हा एकच नंबर क्वालिटीचा आहे वाटला. याच्या अगोदर सुद्धा मी या कांद्यांसंदर्भात बऱ्याच ठिकाणी आमची चर्चा झालेली बियाण्यासंदर्भात. तर हे जे बियाणे हे बियाणे मला एक नंबर वाटलं, कारण मी कांद्याचा व्यापार केलेला आहे. 9-10 वर्ष मी कांद्याचा व्यापार केलेला. हा टिबल पत्तीचा कांदा आहे आणि हा कुठल्याही शेतकऱ्यांनी करायला काही अडचण नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडण्याजोगं आहे. का तर बियाणे काही लई महाग पण नाहीये आणि क्वालिटी चांगली त्याची. माझ्या इतर कांद्यापेक्षा हा कांदा निवडूनच पडला. त्याच्यामुळं माझी चूक झाली का मी जास्त बियाणे घ्यायला पाहिजे होतं, तर मी बियाणं थोडंच घेतलं का तर मला त्याचा अनुभव नव्हता. आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून घ्यावा का तर त्यांना तो परवडण्याजोगा आहे आणि मालाची क्वालिटी एकच नंबर आहे मार्केटच्या दृष्टीनं. त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी वा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जरी हे केलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि फायदा निश्चित होईल असं. शेतकरी बांधवांनो, साबळे सरांनी आपल्याला सांगितलं कांद्याची क्वालिटी एक नंबर आहे. 3 पत्ती कांदा आहे गुलाबी कलरचा आणि करायला काय हरकत नाही. आता पुढच्या वेळेला ते सर्वच बी घेणार आहे, बरोबर ना सर? पुढच्या वेळेला सर्वच कांदे हेच करणार आहे. त्यांना अनुभव चांगला आलेला आहे, तरी शेतकऱ्यांनी अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.